पोरासाठी आणि त्या पैशासाठी म्हणणं होय. मग कसं हे भाजपला टाकण्यासाठी हे मतदान भाजप राहावं ना सत्ता झाली तर हिंदूचं जीवन जगणार नाही, हिंदूचं जीवन नाही जगणार. हमी भाव वगैरे तुमच्या पिकाला मिळतो? पहिले हमी भाव भेटाय नाही, आता बी नाही. पहिल्याच्या पेक्षा पहिला 4,000च्या वरी काही कापूस होता, आता 10,000पर्यंत विकते. मी इकडे जास्त विकते. पहिल्याच्या सरकारपेक्षा हे सरकार चांगला आहे. जे काही मतदान करता ते फक्त पैसे घेऊन करा. काँग्रेसला काय दिले आज बरे आहे? राशन फ्री आहे, खायला बायाला पैसे द्याले तर यानं देऊन देऊन काय दिले आजपर्यंत आम्हाला काँग्रेसनं काय दिले? हे बघा सगळे फसव्या योजना आहेत. आम्ही शेतकऱ्याला आमच्यापासूनच टॅक्स घेतात, आमच्या मालाचा भाव कमी करतात. त्याचे पोट भरालेत, सगळे बजेट काढालेत, आयतं उचलून घेऊन चाललेत. शेतकऱ्याकडे कोणी विचार कराले का आजपर्यंत? काँग्रेसनं आपल्या इथं 70 वर्ष राहिली. 70 वर्षामध्ये एका शेतकऱ्याला जर तिकडून बोडक्या साईडचा जर शेतकरी जर कंधारला यायचं म्हणलं तर इम्याचे पैसे संपून जातात. एवढे इम्याचे पैसे आहेत. आज इम्याचे पैसे ट्रॅक्टरला 10,000 रुपये, 12,000 येतात. तर त्या काँग्रेसच्या सरकारपेक्षा हे सरकार खूपच चांगलं. सर्वत्र विधानसभा निवडणुकीची चर्चा चालू आहे. अशाच एक महाराष्ट्रातील लोहा कंधार मतदारसंघ 88 यातील कंधार तालुक्यात असणारे बिजेवाडी हे गाव, या गावामध्ये जवळपास 1500 ते 1700 मतदान असलेलं हे ठिकाण. या ठिकाणी आज आपण जनतेचे जे काही विचार आहेत की कोणाला मतदान करायचे, काय नाही, काय आहे त्यांच्या मनामध्ये, यासाठी आम्ही मतदार तुम्ही आमदार या कार्यक्रमात मी प्रणित कुमार अनकाळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. अच्छा, मला सांगा सध्याचे आमदार कोण आहेत? श्यामसुंदर शिंदे. आपल्या गावासाठी त्यांनी काही काम वगैरे काही केले का? काम केले गावात, तेवढा विकास काही जास्त नाही. एक मंडप दिले माझ्या वाटतं. बरं, सध्याच्या परिस्थितीला पाहून कोणाला तुम्ही मतदान करणार आहात असं सांगता येईल का? कसा हे आरक्षणचा प्रश्न, जरांगे पाटील जे निर्णय घेतील, जे उमेदवार घेतील, त्याच्या मागे सगळा मराठा समाज आहे. अच्छा, तुमचं नाव काय? मनोहर संभाजी डोंगारे. मनोहर बाबा जरांगे जे म्हणतील त्याच्या मागे आम्ही फक्त वनवे जरांगे पाटील. तुमचं नाव काय? भगवान तुळशीराम फुलवळे. अच्छा, तर तुमच्या मते कोणता उमेदवार चांगलं काम करू शकतो? जरांगे पाटील म्हणलं त्याच्या पाठीमागं आम्ही. तुमचं नाव काय? लक्ष्मण दिगंबर डांगे. अच्छा, तर कोणाला तुम्ही मतदान करणार आहात किंवा उमेदवार प्रबळ कोणता आहे तुमच्या मते? आम्ही चिखलीकरला, प्रताप पाटील चिखलीकरला. अच्छा, ठीक आहे. प्रताप पाटील चिखलीकर यांचं नाव घेतल्याबद्दल मला असं विचारायचंय की त्यांनी जे तिकीट मिळणार आहे की सध्याला, तर विधानसभेसाठी किंवा लोकसभेसाठी असं चालू आहे त्यांचं? दोन्ही लढणार आहे. तुमचं नाव काय? सुरेश डांगे. अच्छा, तुमच्या मते कोण यावेळेस प्रबल दावेदार असेल? त्यामध्ये भाजप. भाजपाचे म्हणजे काय नाव त्यांचं? चिखलीकर. प्रतापराव पाटील चिखलीकर. बरोबर, ठीक आहे. तुमचं नाव काय? तुकाराम फुलवळे. अच्छा, तुमच्या मते कोणता उमेदवार प्रबळ आहे? आता आमचे पाटील म्हणतील ते मनोज रांगे पाटील, त्यांना त्याच्यावर मतदान टाकायचं. बरोबर, राम राम. तुमचं नाव काय? संभाजी गंगाधर डोंगारे. अच्छा, तुमच्या मते कोण असा जबरदस्त उमेदवार आहे आणि तुम्ही त्यांना पाहता की हा उमेदवार आमच्या गावासाठी विकास वगैरे करेल? उमेदवार तर सगळे चांगले आहे, पण आजचा फॅक्टर जरा मनोज जरांगे जे म्हणतील ते त्याच्या पाठीमागे आम्ही राहू. सगळ्यांच्या मनामध्ये मनोज दादा जरांगे पाटील जे म्हणतील हे असंच आहे. पुढे बघूया. तुमचं नाव काय? संतोष बालाजी डोंगारे. अच्छा, तुमच्या मते चांगला उमेदवार कोण असेल आणि कोणाला निवडून द्यावं अशी तुमची इच्छा आहे? आम्ही मनोज दादा जरांगे पाटलाच्या पाठीमागे आहोत. कोणताही ओबीसीचा राहो का मराठाचा राहो, कोणी समाजाचा उमेदवार राहो, आम्ही त्यांनाच पाठीमागे देणार. आतापर्यंत देत आलेलो आहोत, आता अजून देणार. बरं बरं बरं, राम राम. तुमचं नाव काय? शंकर किशन डांगे. डांगे. यावेळेस उमेदवार कोण चांगला आहे किंवा ते आपल्यासाठी काम करू शकतात असं तुम्हाला वाटतंय? जरांगे पाटील जे देतील त्याच्या मागे आम्ही. तुमचं नाव काय? डोंगारे. तुम्हाला माहिती आहे का यापूर्वी कोण होतं आमदार? श्यामसुंदर.
श्यामसुंदर शिंदे ते त्यांचे दाजी आहेत, म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर. या दोघांच्या भांडणामध्ये कोण प्रबळ ठरू शकते माहिती आहे का तुम्हाला? कोण? शिंदेबाई. अच्छा. आणि मग यावर्षी कोण चांगला उमेदवार असेल की ज्याला तुम्ही मतदान कराल? जलांगीचे माणूस जे चांगलं निवडीत त्याच्याकडेच करणार आम्ही, आरक्षण दिल्यावर. असं का? पण आता तुम्ही म्हणले की शिंदे वरच ठरू शकतात, मग त्या दोघांमध्ये ठरू शकतात. अच्छा अच्छा, ओके. काय तुमचं? गंगाधर भीमराव लोंगारे, माजी पोलीस पाटील. बरं 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 बरं. मला सांगा की जे काही चालू आहे सध्याची परिस्थिती, की समाजामध्ये थोडंसं तेढ आलेलं आहे, पण याच्यामध्ये याचा जे काही प्रभाव आहे हे यावेळेसच्या निवडणुकीला दिसून येईल का? काय दिसणार आहे, जरांगे पाटील जसं म्हणतील त्याप्रमाणे. म्हणजे दिसून येईल. याचाच अर्थ दिसून येईल. तुमचं नाव काय? बालाजी बाबराव सांगे. तुम्हाला काय वाटते की जे काही माझी लाडकी बहीण योजना ही फक्त एक प्रसाद म्हणून आहे असं वाटते का, हे आयुष्यभर तुमच्यासाठी पैसे देतील असं वाटतंय? अहो विधानसभेपुरता आहे, लाडक्या बहिणीचे मते मिळवायला आहे ती योजना. अच्छा, असं आहे का? तुम्हाला तुमच्या घरी येतात का पैसे? नाही आमचे नाही का नाही केलं? केलं पण आलेच नाही ना काय. बरं, तुमच्या मते या वेळेसच्या निवडणुकीमध्ये कोणाला तुम्ही मतदान करणार आहात? जरांगे पाटील म्हणतील त्याला. अच्छा, सगळीकडे एकच चर्चा आहे की मनोज जरांगे पाटील. पुढे जे काय आहे त्यांना भेटूया आपण. तुमचं नाव काय? कोणीबाई कांबळे. बरं, तुमच्या मते आता एक सध्याला परिस्थिती चालू आहे, कोणती परिस्थिती? की वंचित बहुजन आघाडी हे जे आहे यामध्ये 2 प्रबळ दावेदारी घोषित करत आहेत. त्यापैकी एकांना प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी देऊन टाकली, ते म्हणजे शिवानंद रंगले. पण चंद्रसेन पाटील म्हणत आहेत की आम्हाला सुद्धा उमेदवारी द्यायला पाहिजे होतं, मिळाली नाही, तरी पण मी निवडणुकीला थांबणार आहे. तुम्हाला माहिती आहेत का चंद्रसेन पाटील? नाहीत ना माहित आपल्याला. शिवानंद रंगले ते माहित आहे. माहित आहे. बरं, यावेळेस तुम्ही कोणाला मतदान करणार आहात? योग्य वाटेल त्याला मतदान करणार आम्ही. योग्य वाटेल म्हणजे मला समजलं नाही, तुमच्या इथं काही अभाव आहे का? नाही तेवढं काही विशेष नाही, पण योग्य वाटेल त्याला मतदान करणार आम्ही. बरं, तुम्ही काय काम करता? आम्ही काही मोलमजुरी करता. मोलमजुरी करता. बरं. ओके. म्हणजे जे योग्य वाटेल ते, म्हणजे तुमच्या मनात आहे त्यांनाच तुम्ही मतदान करणार आहात. तुमचं नाव काय? बरं, राम. तुम्हाला काय वाटते, माझी लाडकी बहीण योजना हे दिलेली एक नको म्हणजे फक्त निवडणुकीसाठीची भेट आहे, हे बरोबर आहे का? खरं आहे. बरं, तुम्हाला पैसे मिळतात का तुमच्या घरी? नाही. बरं, यावेळेस तुम्ही कोणाला मतदान करणार आहात? जे जरांगे पाटीलच्या पाठीमागे आम्ही राहणार. बरं. हिंदू धर्म आहे ते आम्ही धरून चालणार. अच्छा. रघुनाथ बाळाजी फुलोरे. बरं, यावेळेस कोणाला मतदान करणार आहात? आता मला सांगा की कोणाचं आहे की काय नाही की नाव मला ते काय माहित आहे. पहिलं कोण आमदार होते? पहिले शिंदे साहेब. कधी गावाला भेट दिली का? येऊ शिंदे काय म्हणजे महादेवाचं ते हे मंडपासाठी येऊन पैसे देऊन गेले. बस एवढंच? नवराव फुलोळे. यावेळेसचा प्रबळ दावेदार कोण वाटते तुम्हाला? लोहा मतदारसंघातला का? एकनाथदादा पवार. अच्छा, एकनाथदादा पवार यांच्यासोबत एक गोष्ट झालेली आहे, ते म्हणजे पिंपरी चिंचवड येथे ते पहिलं नगरसेवक होते, बरोबर? त्यांनी नंतर मराठा समाजाचं आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी भाजपाचं जे पद होतं ते सोडलं होतं त्यांनी, बरोबर आहे? बरोबर आहे. मग हे काही आरक्षणासाठीचा स्टंट होता का लोहा मतदारसंघामध्ये यायचा प्लॅन होता? मराठ्यांना कोणी आरक्षण देऊ शकत नाही. सर्व पक्ष जे आहेत आपली आपली पोळी भासतात. आरक्षण कोणीच देऊ शकत नाही. बीजेपी नाही, काँग्रेस नाही, कोणीच देऊ शकत नाही. मराठ्यांनी असंच मत की देऊ शकत नाही म्हणजे थोडं एक ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही. अच्छा, ठीक आहे, ओके, धन्यवाद. नमस्कार. तुमचं नाव काय? राजू तलुंगारे. यावेळेचे प्रबळ दावेदार म्हणून तुम्ही कोणाला पाहतात? आम्ही आमच्या समाजासाठी काम करणाऱ्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार. आतापर्यंत ठरलं नाही आणि जरांगे पाटील ज्याला उमेदवारी देणार त्यालाच आम्ही मतदान करणार यावेळेस. समाजासाठी म्हणलात, पण समाजासाठी बरेच जण उमेदवार आहेत, जसं की पुरुषोत्तम धोंडगे,
श्यामसुंदर शिंदे, आशाताई शिंदे, त्यानंतर शंकरांना धोंडगे, त्यानंतर असे बरेचसे उमेदवार आहेत, एकनाथदादा पवार. तर यापैकी तुम्ही म्हणलात की आता समाजासाठी जे काम करतील ते, पण हे समाजासाठी काम करत नाहीत असं म्हणायचंय का? नाही नाही, त्याने काम करतील, पण जे जरांगे पाटील म्हणतील ते उमेदवार आमचा पक्का. अच्छा. अनुसया पूर्ण नाव? पूर्ण तुकाराम फुलोडी. बरं, तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना माहिती आहे का? हाय माय पैसे मिळतात का आपल्या इथं? मिळतात. बरं, यावेळेसचे आमदार कोण आहेत? शिंदे. शिंदे. बरं, तुम्ही कोणाला मतदान करणार आहात? पैसे मिळालेत म्हणून जे आता जे पैसे देणारे आहेत त्या सरकारला देणार आहात मतदान, की कोणाला देणार आहात? तुम्ही म्हणलं त्याला. यावेळेस निवडणुका आहेत, त्यामध्ये मतदान करणार आहात किंवा प्रबळ दावेदार आहे तुमच्या मते? बघू का पुढे आपण काय सांगू. बरोबर. तुमचं नाव काय? तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेतून पैसे मिळतात का? बरं, मग तुम्हाला माहिती आहे का यावेळेस आमदार कोण आहेत? बरोबर, ठीक आहे ठीक आहे. नमस्कार. तुमचं नाव काय? अशोक परशुराम डांगे आहे. सध्याचे आमदार कोण आहेत? तुमचे आमदार मला काय माहित नाही. चालू आमदार चालू. मला माहित नाही. बरं, तुम्ही कोणाला मतदान करणार आहात? हा कोणाला मतदान करणार आहात? भाजपला. भाजपला. भाजपचे कोण आहेत उमेदवार? आता गेलेले आलेला करतो आपला काय माहित नाही तिथं आलेले. बरं. भाजपने तुम्हाला काय योजना दिलेत, काय पैसे वगैरे दिलेत की ज्यामुळे तुमचं आज घर चालतंय? आम्हाला भाजपनं आपलंच नाही, मराठवाडा भारत वाचील आहे भाजपनं. कसा हा कसा? कशावर वाचील नाही. अजून काय शेतकऱ्याची दैना होती रस्त्यावर, शेतकरी दैना होती त्याची आता सुखी झाली जरा. म्हणजे तुम्हाला म्हणायचे की जे काही सरकार पैसा देते की जसं की शेतकरी सन्मान निधी, बरोबर आहे, हो. त्यानंतर घर बांधण्यासाठी घरकुलासाठी पैसे देते, घरकुलासाठी आणि त्या पैशासाठी म्हणणं होय. मग कसं? हे भाजपला टाकण्यासाठी हे मतदान भाजप राहावं म्हणून सत्ता झाली तर हिंदूचं जीवन जगल नसतं, नाही हिंदूचं जीवन नाही जगणार. अच्छा, ठीक आहे. नाव काय? बालाजी डांगे. तुम्ही काय करता? शेती करता. आज शेतकऱ्याचं जीवन पाहिलं की समजून येते की बरेचसे जे काही फवारणीचे औषधं आहेत किंवा खत बियाणं आहेत त्याचे भाव हे महागलेले आहेत की कमी दरात आहेत? बरोबर आहे ते. बरोबर आहेत. म्हणजे शेतकरी याच्यामध्ये भरडून जात नाही, अजिबात नाही. बरं, तुमचा हमी भाव वगैरे तुमच्या पिकाला मिळतो? पहिले हमी भाव भेटाय नाही, आता बी नाही. पहिल्याच्या पेक्षा पहिला 4,000च्या वरी काही कापूस होता, आता 10,000पर्यंत विकते, कमी विकते, जास्त विकते. पहिल्याच्या सरकारपेक्षा हे सरकार चांगलं आहे आणि आम्ही बीजेपीला मतदान करणार. अच्छा, ठीक आहे. बीजेपीचे उमेदवार लोकसभेला असं दरांगे खाटर होतं, तरी बी आमच्या गावामध्ये 70% बीजेपीला पडलंय, 30% काँग्रेसला पडलं. दरांगे पाटलानं जर लिहून दिलं आम्हाला, मी मराठीत हो, दरांगे पाटलानं जर जाहीरनाम्यात लिहून दिलं की आरक्षण देणार आहोत तरच मतदान टाकता, नसता दरांगेला मानणार कुणाला मानणार, आम्ही बीजेपीला मानणार. धन्यवाद. 50%च्या वरी मतदान आज तक. अच्छा, चालन आले काही केले. अच्छा. आता लोकसंघ हिंडून त्याला हे मन ते मन असं मन म्हणणाऱ्यामधले आम्ही नाही. जेव्हा मतदान पडेल तेव्हा तुम्हाला कळेल. छान, चांगली गोष्ट. 4 हिंडले संघ, त्याला म्हणा त्यानं दिलं नाही, ह्यानं दिलं नाही, काँग्रेसनं काय दिलं आजपर्यंत? काँग्रेसच्या काळात कधी 1 रुपया भेटला नाही, कधी इमा नाही, कधी काहीच नाही. जसं पहिले 100 रुपये हजेरी होती, आता 500 रुपये झाली. त्या हिशोबानं भाव वाढला, त्या हिशोबानं भाव सगळे वाढले. जे चलाले ते भाजपच्या काळात राईट चलाले, काही त्याच्यात हे नाही, अडचण नाही, काही नाही. अच्छा, 50%च्या वरी आज बी इथं बिजेवाडीतून पडतो. ओके. धन्यवाद. आम्हाला पैसे मिळाले आम्ही वाजविणार. म्हणजे पैसे द्यालेत म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का तुम्ही जे काही मतदान करता ते फक्त पैसे घेऊन करता? काँग्रेसनं काय दिलंय आज बरे? काय दिलंय? मला काय माहिती, तुम्हाला माहिती आहे की? अहो हे तरी राशन फ्री आहे, खायला बायाला पैसे द्याले तर यानं देऊन काय दिले आजपर्यंत आम्हाला काँग्रेसनं? काय दिलंय? काय बी द्यायला नाही. भाजपचं सरकारचं कसं आहे, चांगलं आहे.
दुसरं काही नाही. अच्छा. ओके. चंद्रकांत देवराव लुंगारे. सध्याला निवडणुकीचं वातावरण आहे, बरोबर आहे? हो, बरोबर. बरेच उमेदवार प्रबळ दावेदारी करत आहेत की आम्ही हे केलो ते केलो. तुमच्या मते शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत कोणत्या शासनाने कामगिरी केली आहे असं तुम्हाला वाटतं? उद्धव ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. अच्छा. म्हणजे नेमकं तुम्हाला ह्या शासनाने आता देत असलेले जे काही योजनेतून पैसे आहेत, जसं की वयश्री योजना आहे, त्यानंतर शेतकरी सन्मान निधी योजना आहे, त्यानंतर अशा बऱ्याचशा योजना आहेत, जसं की माझी लाडकी बहीण योजना सुद्धा देखील आहे. तर हे पैसे देऊन जे काही मतदार आहेत ते आपल्याकडे खेचण्याचं काम करत आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हे बघा सगळे फसव्या योजना आहेत. शेतकऱ्याला 2,000 भाव देऊ नये. शेतकऱ्याच्या सोयाबीनला 4,000 भाव आहे. 8,000 भाव पाहिजे शेतकऱ्याला. काय गरज आहे 2,000 द्यायची? 2,000 आम्ही शेतकऱ्याला आमच्यापासूनच टॅक्स घेतात आणि आमच्या मालाचा भाव कमी करतात ते. 8,000चं सोयाबीन आज 4,000 आहे. काय शेतकऱ्याची हाल आहे बघालेत का? आज किती नुकसान झाले शेतीमध्ये. कोणतं सरकार येऊन बघाले का याच्यावर काही? फक्त त्याचे पोट भरालेत. सगळे बजेट काढालेत, आयतच उचलून घेऊन चाललेत. शेतकऱ्याकडे कोणी विचार कराले का आजपर्यंत? नाही, तरी पण ई पीक पाहणी चालू आहे ना. पीक पाणी सगळे फसव्या. 100 बाऱ्या कागद घेतले आणि कोण्या शेतकऱ्याला एक खडको पडला नाही. 28 तारखेला पैसे पडणार आहेत. अच्छा. म्हणजे तुमच्या मते शेतकऱ्यांचं पूर्णतः बाजारीकरण चालू आहे असंच म्हणायचं का? सगळं शेतकऱ्याला सगळं फसवायचं आहे. एकही सरकार कोणतंच कामाचं नाही. सगळ्या शेतकऱ्याला हे तर सगळ्या फसव्या. 2,000 हे म्हणजे सगळं फसवा. आपलं सोयाबीन 4,000 आता केले भाव, 8,000चे 4 केले. हे 2,000 काय फायद्याचं आहे मला सांगा बरं. हे घेऊन काय उपयोग आहे त्याचा? सरकारनं 1 रुपया द्यायची गरज नाही. आपण सरकारला टॅक्स देता. फक्त शेतकऱ्यांना मालाला भाव दिला पाहिजे. पहिलं महत्वाचं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला एवढंच, दुसरं काही गरज नाही द्यायची. कुठली योजना नाही, 1,500 नाही, 1 रुपया गरज नाही. महिलाला द्यायची गरज नाही कोणालाच. फक्त शेतकऱ्याला शेतमालाला भाव जर दिला कुठल्याच अडचणी नसतात. फक्त विलक्षण आलं की सगळ्या योजना निघतात. 4 वर्ष गैप होतात. एक योजना कुठलीच नाही. 4 वर्ष कुठं होते आजपर्यंत? लाडकी बहीण आजच का आली? 4 वर्षाखाली का काढली नाही मागं? हे 1,500 रुपये घेऊन सगळं फसवायची योजना आहे. 1,500मध्ये महिलाचं काय होते मला सांगा बरं. आज किती मालाला भाव? तेलाला भाव आज तुम्ही बघा 35 रुपये. ज्या दिवशी 1,500 रुपये त्याने महिलाला टाकले त्या दिवशी 35 रुपये किलोला तेलाला भाव वाढे. तुम्ही बघा, लावा हिशोब गणित किती होते. 35 रुपये वाढे का नाही? आज 135 रुपये भाव झाला. 110 रुपयाचे 135 झाले. किती रुपये वाढे एका किलोला? 35 रुपये वाढे आज. तुमचं मत असं आहे की तुम्हाला योजनेद्वारे पैसे देतात आणि एकीकडून वसूल करतात. एकीकडून वसूल करतात. इकडे देतात 1,500 बायाला, इकडे किलो मागं 35 रुपये, 30 रुपये, 20 रुपये काढाले. आणि काय मग इकडे दाखवायचं आमच्या सरकारनं हे दिलं ते दिलं. हे सगळे फसवायची योजना होत्या. शेतकऱ्याला फक्त पैसे द्यायची गरज नाही. 1,500 द्यायची गरज नाही. PM किसानचे 2 द्यायची गरज नाही. फक्त मालाला भाव दिला पाहिजे. आणखीन एक गोष्ट आहे की कंधारमध्ये लाल कंधार ही केंद्र होतं, बरोबर आहे का? ते हलवण्यात आलं. त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल का? नाही, ते हलवायला नाही पाहिजे होतं. आपल्या इथलं पारंपरिक चाललेलं आहे ते राहायला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. तुमचं नाव काय? चौकंटी रामदांगे. अच्छा. आत्ताचं शासन आपल्याला बऱ्याच योजनातून पैसे देत आहे, तुम्हाला मिळतात का? मिळतात. अच्छा. मला काय म्हणायचंय, काँग्रेसनं आपल्या इथं 70 वर्ष राज्य केलं. किती? 70. त्या 70 वर्षामध्ये एका शेतकऱ्याला जर तिकडून बोळक्या साईडचा जर शेतकरी जर खंदारला यायचं म्हणलं तर इम्याचे पैसे संपून जात होते. एवढे इम्याचे पैसे यायचे. आज इम्याचे पैसे हेक्टरला 10,000 रुपये, 12,000 रुपये येतात. तर त्या काँग्रेसच्या सरकारपेक्षा हे सरकार दुप्पट चांगलं. म्हणजे तुमचं मत बीजेपीलाच आहे? बीजेपी. धन्यवाद. आणि आमचं जरांगेलाही आहे, पण त्या महाविकास आघाडीने लेखी द्यावं की आम्ही मराठ्याला आरक्षण देता, आम्ही त्याचा सत्कार करतो. पण 70 वर्षामध्ये मराठ्याची एकही गोष्ट कुठं घेतली नाही. त्याला मतदान कसं काय करायचं? महाविकास आघाडी म्हणलात, पण जरांगे पाटील तर महाविकास आघाडी बरोबर नाहीत असं म्हणतात ना? अरे बाबा, जरा बीजेपीला नको म्हणजे मतदान कुणाला करायचं? बीजेपीला मतदान करू नका. ज्या सत्तेवर आहे त्याला मतदान करू नका.
मतदान कुणाला करायचं? जरांगेनं तर माणसं दिली नव्हते ना. मग मला कुणाला मतदान करायचं की महाविकास आघाडीला. त्याच्यामुळं मला म्हणायचंय लेखी द्यावं महाविकास आघाडीनं. आम्ही महाविकास आघाडीला मतदान पुन्हा लेखी द्यावं. मला काय म्हणायचंय आता EWS मध्ये आपली बरेच पोरं लागली. आता त्या आपल्याला जे 10% दिले त्याच्यामधली लिस्ट बघा तुम्ही भरतीमधली कुठं गेली आणि त्याच्यामध्ये इतर समाजाची पोरं भरपूर लागली. आपली त्यामधून जास्त मेरिट वाढलं. त्याच्यामुळे EWS सुद्धा आपल्यासाठी तोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटेपर्यंत हे चांगलं होतं. SCBC आरक्षण मिळालं आहे ना? पण मिळालं ना. मग त्यामधून जवळपास जे काही अधिकारी आहेत ते 37 असा आकडा आला होता बाहेर. हे तुम्ही पाहिलं नाही का? पाहिलं ना. त्याच्या आधी आपण EWS मधून त्याच्याहून जास्त आकडा आलता ते बी पाहिले गे आपण. म्हणजे EWS रद्द केलं हे चुकीचं झालं. हा चुकीचं. म्हणजे हे जर आपल्याला टिकल्यावर ती रद्द केलं असलं तर ते चांगलं होतं. त्याच्यावर नजरच ठेवली नाही. ते गेलं त्याच्याकडे उडी मारली त्याच्यामध्ये नुकसान झालं. त्याच्यामुळं लेखी आपल्याला आरक्षण दिल्यावर आमचं काय कुणाला विरोध नाही किंवा आतापर्यंत शेतकऱ्याची दखल आता आपल्या समोर बघा काही 1 एकरवाले आहेत ज्यांच्या भावाला 8,000 सोयाबीनला भाव केव्हा होता का आपल्या काळात? जर 1 एकरला जर हे 2,000 4,000 12,000 वर्षाला 6,000 भेटाले 1 एकर शेत आहे माझ्याकडे. आता आपण अल्प उदार सगळे शेतकरी आहोत. जास्त शेती कुणाला राहिली काय? काही मोजके 10 लोक आहेत. हे 12,000 रुपये एका शेतकऱ्याला आले म्हणजे त्याचा वर्षाचा खर्च झाला. आता 1,500 महिलेला पैसे आले. त्या महिलेचं काही ज्या कुटुंबामध्ये 4 माणसं आहेत त्याचं महिन्याचं राशन किती लागतंय? 2 ते 2,500. 1,500 त्या महिलेला भेटली. दुसरे त्याच्यामध्ये जर 1,000 रुपये तुम्ही त्याच्यात केल्या तर तुमचं महिन्याचं राशन व्हावे. म्हणजे हे 1,500 वाईट नाही. तुम्ही 1,500 हे महिलेला आता कुणाच्या नजरचुकीनं कुणाला आली नसती. आता त्यांच्या काही पासबुकचा असेल पण जे लोकांना भेटली त्याच्यामध्ये फार वाईट नाही. ती चांगली योजना आहे. राहिला मुद्दा आरक्षणचा आम्हाला कुण्याही पक्षानं किंवा आता आपण लोकसभेला खासदार निवडून दिले. एका तरी खासदारानं लेखी लिहून दिले का बा आरक्षण मराठ्याला हे पाहिजे द्या असं लेखी कुण्या खासदारानं दिलं? आपल्या मराठवाड्यामधले नाही दिलं. मग एक तर आपल्याला आरक्षण भेटत नाही. एक तर चुकीचं आपण म्हणजे ह्याला करा त्याला करा आपल्याला ठोस असं उत्तर दिल्याशिवाय कोणी असो तर आपल्याला आरक्षण हे गरज आहे. आता म्हणजे सगळे शेतकरी काही सदन राहिले नाहीत. 1 एकर असेल 1/2 एकरवर लोक आले त्याच्यामुळं. आणि भावाचं कसं आहे? भावाचं तुमच्या देशावर काय अवलंबून नाही. सोयाबीन असेल कापूस असेल आता कडधान्याचे भाव भरपूर वाढले. आता जसं उत्पन्न कमी होईल तसे भाव वाढले. पण मला आरक्षणचा जर मुद्दा असेल तर लेखी द्यावं. आम्ही त्याच्यासोबत राहू. तसं जर होत नसेल तर आम्हाला जे देतंय शासन त्याच्यामध्ये आम्ही सुखी आहोत. त्याच्यामुळे आम्ही BJPला मतदान करतो. तुकाराम मारुती फुलोळे. अच्छा, तर मला सांगा पूर्वी आमदार कोण होते त्यांचं नाव माहिती आहे का? समजून आता आहे की रामचंद्र शिंदे आहे. तुमच्या गावासाठी काय त्यांनी केलं? काय की नाही हे दिले मंडपाला दिले. बरं, यावर्षी तुमच्या मनातला आमदार कोण? काय सांगू दादा. कारण काय आहे की बरेच उमेदवार आज रिंगणात आहेत. प्रत्येक जण एक म्हणत आहे की आम्ही मराठा आहोत, आम्ही OBC आहोत. हे सुद्धा आहे. इथे OBCचे काही उमेदवार आहेत, काही मराठा समाजाचे आहेत, काही वंचितचे आहेत. तरी पण एखादी तरी उमेदवार असा असतो की हा आमच्यासाठी चांगलं काम करू शकतो, असा कोणी आहे का? कोण नाही बाबा सारखे समजा ना दिले तर समजे मंडप कोणाचं नाव ठेवा. आपल्याला नाही रे बायाला तर पाहिजे बरोबर याच्यावर येत दाखवतो. काही लोकांना पहिले हप्ते पडायचे.
पहिलं 3 पडले होते, मग 26 तारखेला कोणते पैसे वाटले त्यानं? ते 3 पडलेला वाटाय नाही, ते राहिलेलं वाटलं. त्याच्यामध्ये राहिले अजून हाणून गेले माग. आता कालपासून 1.5 पडाले. करून घेतले सगळ्या खात्यामधून किती लोकांनी नाही ना बकाचं नाते राहिले रात्री 2 पासून लोक थांबायचे. एकाही बँकला 2 वाजता